मुंबईचा तो नेहमीसारखाच धावपळीचा सकाळ होता. लोकल ट्रेनमध्ये गर्दी, स्टेशनवर गोंधळ आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ताण. पण त्या गर्दीत एक चेहरा असा होता जो बाहेरून शांत पण आतून पूर्ण तुटलेला होता. तो होता आदित्य. 32 वर्षांचा, एका मोठ्या कंपनीत काम करणारा. मेहनती, प्रामाणिक, पण आयुष्याने त्याला नेहमीच परीक्षा दिली होती. आदित्य, उठ ना, उशीर होईल तुला. स्वयंपाकघरातून आवाज आला. ती होती नेहा, त्याची बायको. आदित्यने डोळे उघडले. छताकडे काही क्षण बघत राहिला. हो, उठतो. त्याचा आवाज थोडा थकलेला होता. नेहा त्याच्यासाठी चहा घेऊन आली. आज प्रेझेंटेशन आहे ना तुझं? हो, खूप इम्पॉर्टंट आहे. बॉस खूप स्ट्रिक्ट आहे. तू करू शकतोस, मला तुझ्यावर विश्वास आहे. ती हसली. पण आदित्यच्या चेहऱ्यावर मात्र तसं काही दिसत नव्हतं. आदित्य ऑफिसमध्ये पोहोचला. मोठी बिल्डिंग, चमकदार काच, सगळं परफेक्ट दिसणारं. पण आतमध्ये पॉलिटिक्स, प्रेशर, इगो. त्याचा बॉस होता राहुल सर. स्मार्ट, कॉन्फिडंट आणि थोडासा ॲरोगंट. गुड मॉर्निंग सर. मॉर्निंग आदित्य. प्रेझेंटेशन रेडी आहे ना? येस सर. बेटर बी परफेक्ट. मला एक्सक्युजेस नकोत. शुअर सर. कॉन्फरन्स रूममध्ये सगळे बसले होते. आदित्यने प्रेझेंटेशन सुरू केलं. सुरुवातीला सगळं ठीक होतं. पण अचानक एक मिस्टेक झाली. स्लाइड मिसमॅच, डेटा चुकीचा. राहुल सरचा चेहरा बदलला. आदित्य, व्हॉट इज दिस? सर, ॲक्च्युली दिस इज अनएक्सेप्टेबल. सगळ्यांसमोर त्याची इन्सल्ट झाली. गेट आउट, फिक्स इट आणि मग ये. आदित्य शांतपणे बाहेर आला. डोळ्यात पाणी होतं, पण तो रडला नाही. कॅन्टीनमध्ये बसून तो विचार करत होता. मी एवढं काम करतो, तरी पण. तेवढ्यात त्याचा मित्र रोहन आला. काय झालं? काही नाही. माझ्याशी खोटं बोलू नकोस. आदित्यने सगळं सांगितलं. तुझा बॉस जरा जास्तच ॲटिट्यूड दाखवतो. हो, पण जॉब इम्पॉर्टंट आहे, सहन करावं लागतं. संध्याकाळी तो घरी आला. नेहा दरवाजावरच होती. कसा गेला दिवस? आदित्य थोडा शांत होता. ठीक. खोटं बोलतोयस तू. ती त्याच्या जवळ आली. काय झालं? आदित्यने तिला सगळं सांगितलं. नेहाने त्याचा हात धरला. तू स्ट्रॉंग आहेस. तू हँडल करू शकतोस. कधी कधी वाटतं सगळं सोडून द्यावं. नको, मी आहे ना तुझ्यासोबत. ती हसली. रात्री दोघं टेरेसवर बसले होते. थंड वारा आणि शांतता. नेहा, हं? तू नसतीस तर मी कधीच हार मानली असती. मी कधीच तुला हार मानू देणार नाही. दोघं एकमेकांकडे बघून हसले. दुसऱ्या दिवशी आदित्य ऑफिसमध्ये गेला. त्याला HR कडून कॉल आला. आदित्य, तुम्हाला राहुल सरने आज इव्हनिंगला एका स्पेशल डिनर मीटिंगला बोलावलं आहे. मी? येस, आणि तुम्ही तुमच्या वाईफ सोबत या. आदित्य थोडा सरप्राईज झाला. ठीक आहे. आदित्य आणि नेहा रेडी झाले. नेहा खूप सुंदर दिसत होती. सिंपल पण एलिगंट. आदित्य तिच्याकडे बघतच राहिला. काय बघतोयस? खूप सुंदर दिसतेस. ती हसली. ते रेस्टॉरंटमध्ये पोहोचले. राहुल सर आधीच बसले होते. हॅलो आदित्य. हॅलो सर. आदित्यने नेहाकडे पाहिलं. सर, दिस इज माय वाईफ नेहा. राहुल सरने तिच्याकडे पाहिलं आणि काही क्षण थांबले. त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र एक्सप्रेशन होता. हाय, नेहा. हॅलो. नेहाही थोडी अनकम्फर्टेबल झालं. डिनर सुरू झालं. सगळं नॉर्मल चालू होतं. पण राहुल सर वारंवार नेहाकडे बघत होते. आदित्यला ते लक्षात आलं. सर, एव्हरीथिंग ओके? या, परफेक्ट. थोड्या वेळाने राहुल सर हळू आवाजात म्हणाले, नेहा, तुम्ही मला ओळखत नाही का? नेहा थोडी घाबरली. नाही. राहुल सर हसले. पण मी तुम्हाला खूप चांगलं ओळखतो. आदित्यचा चेहरा बदलला. सर, व्हॉट डू यू मीन? राहुल सरने ग्लास खाली ठेवला आणि शांतपणे म्हणाले, बिकॉज नेहा वॉज वन्स व्हेरी इम्पॉर्टंट इन माय लाईफ. आदित्यचा श्वास थांबला. काय?
त्याने नेहाकडे पाहिलं. ती पूर्ण शांत झाली होती. डोळ्यात भीती आणि गिल्ट. बिकॉज नेहा वॉज वन्स व्हेरी इम्पॉर्टंट इन माय लाईफ. राहुल सरचं ते वाक्य अजूनही हवेतच अडकलेलं होतं. आदित्यचा श्वास जड झाला. त्याने नेहाकडे पाहिलं. नेहा, हे काय बोलतायत सर? नेहा पूर्ण शांत. तिचे हात थरथरत होते. नेहा, बोल ना. नेहाने हळूच डोळे वर केले. डोळ्यांत अश्रू. हो आदित्य, राहुल, माझा पास्ट आहे. आदित्यचा हात थरथरला. काय? आम्ही एकमेकांवर प्रेम करत होतो. त्या एका वाक्याने सगळं संपलं. नेहा हळू आवाजात बोलायला लागली. मी कॉलेजमध्ये असताना राहुल माझा सिनियर होता. तो खूप स्मार्ट, कॉन्फिडंट आणि ॲम्बिशियस होता. मला तो खूप आवडायचा. राहुल शांतपणे ऐकत होता. आम्ही रिलेशनशिपमध्ये होतो. 3 वर्ष. खूप ड्रीम्स होते, फ्युचर प्लॅन्स होते. आदित्यच्या डोळ्यांत पाणी आलं. मग काय झालं? राहुलला करिअर महत्वाचं होतं. त्याला फॉरेनला जायचं होतं आणि मला माझं फॅमिली सोडून जायचं नव्हतं. मग एक दिवस त्याने मला सांगितलं. राहुलने मध्येच बोललं, चूज, मी ऑर युअर फॅमिली. नेहा रडत होती. मी फॅमिली निवडलं आणि तो निघून गेला. एकदाही मागे वळून पाहिलं नाही. आदित्य उभा राहिला. सर, तुम्ही तिला सोडलं आणि आज असं कॅज्युअली बोलताय? राहुल शांत होता. तुम्हाला माहितीये का तिने किती स्ट्रगल केलंय? नेहा थांबत होती. आदित्य, प्लीज. राहुलने शांतपणे उत्तर दिलं. मी तिला सोडलं नाही. दोघंही थांबले. काय? त्या दिवशी मी एअरपोर्टला जात होतो, पण मला ॲक्सिडेंट झाला. नेहा शॉक झाली. काय? मी 6 महिने हॉस्पिटलमध्ये होतो. मेमरी लॉस झाला होता. मला काही आठवत नव्हतं. जेव्हा मला सगळं आठवलं, तेव्हा मी तिला शोधायला गेलो, पण ती ऑलरेडी मॅरिड होती. राहुलने आदित्यकडे पाहिलं. तुझ्याशी. आदित्य थबकला. नेहा जोरात रडायला लागली. मला काहीच माहिती नव्हतं. मी वाटलं तू मला सोडलंस. राहुल हसला, पण डोळ्यांत वेदना होती. कधीकधी लाईफ आपल्याला चान्सच देत नाही. आदित्य शांत झाला. त्याच्या मनात हजारो विचार. नेहा, तू मला हे का सांगितलं नाही? मला वाटलं ते संपलंय आणि मला भीती वाटत होती तुला गमावण्याची. थोडा वेळ शांतता. मग आदित्यने हळूच नेहाचा हात धरला. तुझा पास्ट तुझा आहे, पण तुझं प्रेझेंट आणि फ्युचर माझ्यासोबत आहे. नेहा त्याच्याकडे पाहतच राहिली. मी तुला जज करणार नाही, कारण मी तुला प्रेम करतो. राहुल उठला. तू खूप लकी आहेस आदित्य. तुला ती मिळाली. तो नेहाकडे पाहिला. टेक केअर. नेहाच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. आदित्य आणि नेहा घरी परतले. दोघंही शांत, पण मनात क्लॅरिटी होती. टेरेसवर बसून नेहाने विचारलं, तू खरंच मला माफ केलंस? आदित्य हसला. प्रेमात माफी नसते, फक्त समजून घेणं असतं. ती त्याच्या खांद्यावर डोकं ठेवते. कधीकधी आपल्या आयुष्यात येणारे लोक आपल्याला सोडून जात नाहीत. ते फक्त आपल्या वाटेवरून वळतात. पण शेवटी ज्यांनी आपल्याला खऱ्या अर्थाने स्वीकारलं, तेच आपलं घर बनतं.